लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला भेटेल। या महाराष्ट्रामध्ये आणखी काही लोक कर्तबगारीने आपलं पदभार स्वीकारताना आपल्याला लवकरच दिसतील। लवकरच म्हणजे तो मुहूर्त कुठला? लवकरच म्हणजे 2 दिवसाच्या आत आपल्याला तो मुहूर्त भेटेल। दालन आणि बंगल्यांचं वाटप झालेलं आहे, परंतु राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ज्यांनी कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतलेली आहे, त्यांना बंगले जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने मिळालेले नाहीत, त्यांच्या मनासारखे मिळालेले नाहीत। त्यामुळे या बंगले वाटपावरतून सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळते। काय मला वाटतं माध्यमातल्या चर्चेत बंगले वाटपावरनं कुठलीही नाराजी नाही। म्हणजे सिनियरिटीनुसार बंगले भविष्यात सुद्धा ते भेटले जातील। आता एकमेकाची देवाणघेवाण केली जाईल। आमच्यासाठी बंगले किंवा दालन महत्त्वाचं नाही, त्या दालनामध्ये बसून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी बसून आम्ही जनतेचे प्रश्न नक्की सोडवू। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न जो आहे तो आता सुटलेला आहे, तर आता मग तुम्ही देखील दावा करणार का त्यावरती? नाही, मी कार्यकर्ता आहे, मी संघटनेचं काम करतो। आज पक्षाने मला प्रदेशाध्यक्ष म्हणून युवक संघटनेची जबाबदारी दिली आहे। मी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न करेन। संजय राऊत बोलत आहेत की एकूणच जी राजकीय परिस्थिती आहे त्यात दिल्लीवाले महाराष्ट्राची मजा घेत आहेत आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अपमान करण्याचा छंद जो आहे तो जडलेला आहे। एकूणच कालची जी परिस्थिती बघायची म्हणजे राष्ट्रवादीचे काही नेते जे आहेत ते दिल्लीत गेले आणि अशा हा सगळा त्यांच्याकडनं टीका करण्यात आली। याआधीही महाराष्ट्रातले अनेक नेते दिल्लीला जात होते, दिल्लीच्या नेतृत्वासोबत चर्चा करत होते। मग त्यावेळेसच्या घटनेला आपण काय म्हणणार? संजय राऊत साहेब जे बोलत आहेत तेवढं एवढं मनावर घेण्यासारखं नाही आहे। ही वरिष्ठ पातळीवरच्या ज्या काही चर्चा असतात त्या दिल्लीतच होतात आणि ते निर्णय दिल्लीतूनच होतात, म्हणून दिल्लीला जावं लागतं। कोण काय बोलतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। अजित पवारांना अर्थ खातं मिळेल? अजितदादांना अर्थ खातं नाही, महाराष्ट्राची जबाबदारी आहे। ते कुठलंही खातं भेटलं तर ते सक्षमपणे पार पाडतील आणि त्याला योग्य तो न्याय देतील। जे कुठलंही खातं भेटेल ते खातं भेटल्याच्या नंतर त्या विभागात चांगलं काम करून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम त्या खात्याच्या माध्यमातून केलं जाईल। अर्थ खातच मिळावं याच्यासाठी सगळ्या आटापिटा चालू आहे आणि हा विस्तार पण थांबलेला आहे। नाही, असं कुठलीही चर्चा ही माध्यमातली चर्चा आहे, पण ती वस्तुस्थिती नाही। जे कुठलं खातं भेटेल त्याच्यावर आम्ही समाधानाने काम करू, परंतु आमच्या नेत्याचा अनुभव बघता राज्याच्या विकासासाठी अर्थ खातं हे राष्ट्रवादीला भेटावं अशी आमची कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अर्थ खातं सांभाळले आणि या राज्याला संकटातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा आमच्या नेत्यांनी केलेलं आहे, म्हणून आमची अपेक्षा आहे। परंतु योग्य तो निर्णय हे वरिष्ठ घेतील। हिंदी में जानना चाहेंगे, जितेंद्र आव्हाड और संजय राउत के बयान को लेकर क्या कहेंगे आप? आपकी पार्टी पर टिप्पणी की उन्होंने। मुझे लगता है कि आव्हाड साहब को एसिडिटी की गोली लेनी चाहिए। जो उन्होंने आरोप किया है वो राजनीतिक तौर पे किया है। मुझे लगता है आव्हाड साहब ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बहुत सालों से काम करते हैं और उनको मालूम है कुछ अगर बातें होती है, हाईकमांड से बातें होती है, वो दिल्ली में जाकर करना पड़ता है। और हम कांग्रेस के साथ थे तभी भी ऐसी बातें होती थी, मगर आव्हाड साहब ने जो आरोप किया है वो राजकीय द्वेष के बोर्ड किया है। संजय राउत ने मुजरा शब्द का इस्तेमाल किया है कि दिल्ली जाकर मुजरा कर आए हैं, उसको लेकर क्या कहेंगे? अभी बहुत कुछ बातें हैं, हम भी बोल सकते हैं। संजय राउत साहब इससे पहले क्या करते थे दिल्ली में, हम भी बोल सकते हैं। मगर जो भी है हाईकमांड होती है, एक बैठने की जगह होती है। दिल्ली में भारतीय जनता पार्टी के हाईकमांड है, हमारे भी हाईकमांड उधर जाकर मिले और इस राज्य को प्रगति की ओर लेकर जाने के लिए हम लोगों ने कल की मुलाकात की। दिल्ली में जो बैठक हुई है क्या वो सकारात्मक हुई है? बहुत जल्द मंत्रिमंडल का विस्तार होगा महाराष्ट्र में। दिल्ली की बैठक सकारात्मक हुई है। आने वाले 2 दिनों में आपको एक गुड न्यूज़ मिलेगी। विपक्ष लगातार आक्रामक हो रहा है कि बंगले दे दिए गए हैं लॉलीपॉप के तौर पर, लेकिन पद नहीं दिया गया है। विपक्ष क्या कहता है ये ज़रूरी नहीं, हमें जो जिम्मेदारी मिले वो कैसे ठीक से निभाएंगे इस पर हमारा ध्यान है। सूरज, एक शेवटचा प्रश्न आहे। खरं तर आता मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार आहे। भाजप आणि शिवसेनेच्या आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीची काही इन्व्हॉल्वमेंट असणार का? ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील कुणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं, ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय। नवाब मलिक यांना हायकोर्टानं आज जामीन नाकारलेला आहे।
मुंबईचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत. काय एकूण प्रतिक्रिया आहे मागच्या एका वर्षापासून तुरुंगात आहेत? आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला अजूनही अपेक्षा आहेत की नवाबाईला न्याय भेटेल आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि नवाबाईसाठी न्याय नक्की मागू आणि आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. सना मलिक यांनी अजित पवारांची काही भेट वगैरे घेतलेली आहे का काही दिवसांमध्ये? त्याबद्दल मला माहिती नाही. मी माहिती घेऊन आपल्याला नक्की सांगेन. थँक्यू. सुबोध मोहितेंच्या पक्षाकडे अनुप दादा ऑडिओ येतोय? हॅलो 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 हॅलो. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्यावरती खास करून जयंत पाटील गट आणि एकूणच शरद पवार गट यांच्याकडून एक मोठी टीका होताना पाहायला मिळते. काल जितेंद्र आव्हाड यांनी जी टीका केली होती त्याच्यावर काय सांगितलं? खरं तर मी आव्हाड साहेबाची टीका पाहिल्याच्या नंतर मला वाटते की आम्लपित्ताच्या गोळ्याची त्यांना गरज आहे. त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढावी यासाठी च्यवनप्राशची सुद्धा गरज मला त्यांच्यासाठी दिसते. कारण याआधीही अशा पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतल्याच्या नंतर खातेवाटपामध्ये वेळ होत होता. काँग्रेससोबत आम्ही सत्तेत होतो त्यावेळेसही अशा पद्धतीची परिस्थिती आली होती. परंतु ज्या पद्धतीने ते दादावरती टीका करतात मला वाटते कुठेतरी राजकीय द्वेषापोटी ते टीका करत आहेत. आधीही खातेवाटपाबद्दल किंवा खात्याच्या चर्चेसंदर्भात आम्ही दिल्लीला जात होतो. ज्यावेळेस काँग्रेससोबत होतो त्यावेळी दिल्लीत चर्चा व्हायची. आज आम्ही जरी भारतीय जनता पार्टीसोबत असलो तरी त्यांचे जे हायकमांड आहे ती दिल्लीत आहे. दिल्लीत चर्चा होतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिल्लीला गेले होते. ते फक्त इतर काही चर्चा होत्या त्या संदर्भात गेले होते. परंतु आव्हाड साहेबांनी जी टीका केलेली आहे ती राजकीय हेतूपोटी केलेलं आहे, द्वेषापोटी केलेलं आहे असं माझं मत आहे. खरं तर काल रायगडच्या पालकमंत्री पदावरचा वाद जो आहे तो उफाळून आलेला आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यातच भरत गोगावले जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं की पुरुष हे महिलांपेक्षा अधिक चांगलं काम करू शकतात असं एक तुलनात्मक वक्तव्य आहे ते भरत गोगावलेंनी केलेलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडनं ह्या सगळ्या संदर्भात निदर्शनं नोंदवण्यात आली. विद्या चव्हाण यांनी आंदोलन सुद्धा केलं. परंतु तुमच्या गटाकडनं असं काहीच करण्यात आलं नाही. आमच्याही गट नाही, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आमच्या पक्षाकडनं त्याचा आम्ही जाहीर निषेध कालच केलेला आहे. आजही मी आपल्या माध्यमाच्या समोर जे स्त्री पुरुषाला समानता समजत नाहीत, जे स्त्रीला अजूनही कमी लेखतात त्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. खरं तर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं आज काम करतात. सगळ्या क्षेत्रामध्ये त्या यशस्वी आहेत. त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु आजही काही लोक स्त्रियांना पुरुषापेक्षा कमी समजतात त्याचा मी निषेधच करतो. सध्याची जर का राजकीय परिस्थिती बघायची तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती काँग्रेसकडनं करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ती मागणी केलेली आहे. कसं बघताय? ती मागणी कुठल्या आधारावर केली मला माहिती नाही. राज्यातली कायदा सुव्यवस्था आज व्यवस्थित चालू आहे. राज्यामध्ये कुठलं सरकार हे बहुसंख्य आहे. त्याच्या 144पेक्षा आमच्या 200पेक्षा जास्त आकडा आज आमच्याकडे आहे. नानाभाऊ पटोलेंनी कुठल्या आधारावर मागणी केली आहे ते त्यांनाच माहिती. परंतु आज हे सरकार बहुमतामध्ये आहे आणि राज्याची कायदा सुव्यवस्था सुद्धा चांगल्या परिस्थितीने हाताळत आहे. दिल्लीमध्ये बैठक झाली, अजित पवार दिल्लीला जाऊन आले. आज तरी खातेवाटपाचा जो तिढा आहे तो सुटेल का? लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला भेटेल. या महाराष्ट्रामध्ये आणखी काही लोक कर्तबगारीनं आपलं पदभार स्वीकारताना आपल्याला लवकरच दिसतील. तो मुहूर्त कुठला? लवकरच म्हणजे 2 दिवसाच्या आत आपल्याला तो मुहूर्त भेटेल. दालन आणि बंगल्यांचं वाटप झालेलं आहे. परंतु राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ज्यांनी कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतलेली आहे त्यांना बंगले जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने मिळालेले नाहीत, त्यांच्या मनासारखे मिळालेले नाहीत. त्यामुळे बंगले वाटपावरतून सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळते. काय
मला वाटतं ही माध्यमातल्या चर्चेत बंगलेवाट पवारनं कुठलीही नाराजी नाही. म्हणजे सिनियरिटीनुसार बंगले भविष्यात सुद्धा ते भेटले जातील. आता एकमेकाची देवाणघेवाण केली जाईल. आमच्यासाठी बंगले किंवा दालन महत्त्वाचं नाही, त्या दालनामध्ये बसून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी बसून आम्ही जनतेचे प्रश्न नक्की सोडवू. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न जो आहे तो आता सुटलेला आहे. तर आता मग तुम्ही देखील दावा करणार का त्यावरती? नाही, मी कार्यकर्ता आहे, मी संघटनेचं काम करतो. आज पक्षाने मला प्रदेशाध्यक्ष म्हणून युवक संघटनेची जबाबदारी दिली आहे. मी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न करेन. संजय राऊत बोलत आहेत की एकूणच जी राजकीय परिस्थिती आहे त्यात दिल्लीवाले महाराष्ट्राची मजा घेत आहेत आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अपमान करण्याचा छंद जो आहे तो जडलेला आहे. एकूणच कालची जी परिस्थिती बघायची म्हणजे राष्ट्रवादीचे काही नेते जे आहेत ते दिल्लीत गेले आणि अशा हा सगळा त्यांच्याकडनं टीका करण्यात आली. याआधीही महाराष्ट्रातले अनेक नेते दिल्लीला जात होते, दिल्लीच्या नेतृत्वासोबत चर्चा करत होते. मग त्यावेळेसच्या घटनेला आपण काय म्हणणार? संजय राऊत साहेब जे बोलत आहेत तेवढं एवढं मनावर घेण्यासारखं नाही आहे. ही वरिष्ठ पातळीवरच्या ज्या काही चर्चा असतात त्या दिल्लीतच होतात आणि ते निर्णय दिल्लीतूनच होतात, म्हणून दिल्लीला जावं लागतं. कोण काय बोलतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. अजित पवारांना अर्थ खातं मिळेल? अजितदादांना अर्थ खातं नाही, महाराष्ट्राची जबाबदारी आहे. ते कुठलंही खातं भेटलं तर ते सक्षमपणे पार पाडतील आणि त्याला योग्य तो न्याय देतील. आग्रही मागणी आहे का? जे कुठलंही खातं भेटेल ते खातं भेटल्याच्या नंतर त्या विभागात चांगलं काम करून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचं काम त्या खात्याच्या माध्यमातून केलं जाईल. अर्थ खातंच मिळावं याच्यासाठी सगळ्या हा आटापिटा चालू आहे आणि हा विस्तार पण थांबलेला आहे. नाही, असं कुठलीही चर्चा ही माध्यमातली चर्चा आहे, पण ती वस्तुस्थिती नाही. जे कुठलं खातं भेटेल त्याच्यावर आम्ही समाधानाने काम करू, परंतु आमच्या नेत्याचा अनुभव बघता राज्याच्या विकासासाठी अर्थ खातं हे राष्ट्रवादीला भेटावं अशी आमची कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अर्थ खातं सांभाळले आणि या राज्याला संकटातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा आमच्या नेत्यांनी केलेलं आहे, म्हणून आमची अपेक्षा आहे. परंतु योग्य तो निर्णय हे वरिष्ठ घेतील. हिंदी में जानना चाहेंगे जितेंद्र आव्हाड और संजय राउत के बयान को लेकर क्या कहेंगे आप? आपकी पार्टी पर टिप्पणी की उन्होंने। पर साहब को एसिडिटी की गोली लेनी चाहिए. जो उन्होंने आरोप किया है वो राजनीतिक तौर पे किया है. मुझे लगता है आव्हाड साहब ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बहुत सालों से काम करते हैं और उनको मालूम है कुछ अगर बातें होती है हाईकमांड से बातें होती है वो दिल्ली में जाकर करना पड़ता है. और हम कांग्रेस के साथ थे तभी भी ऐसी बातें होती थी, मगर आव्हाड साहब ने जो आरोप किया है वो राजकीय द्वेष के बोर्ड किया. संजय राउत ने मुजरा शब्द का इस्तेमाल किया है कि दिल्ली जाकर मुजरा कर आए हैं, उसको लेकर क्या कहेंगे? अभी बहुत कुछ बातें हैं, हम भी बोल सकते हैं. संजय राउत साहब इससे पहले क्या करते थे दिल्ली में, हम भी बोल सकते हैं. मगर जो भी है हाईकमांड होती है, एक बैठने की जगह होती है. दिल्ली में भारतीय जनता पार्टी के हाईकमांड है, हमारे भी हाईकमांड उधर जाकर मिले और इस राज्य को प्रगति की ओर लेकर जाने के लिए हम लोगों ने कल की मुलाकात की. दिल्ली में जो बैठक हुई है क्या वो सकारात्मक हुई है? बहुत जल्द मंत्रिमंडल का विस्तार होगा महाराष्ट्र में? दिल्ली की बैठक सकारात्मक हुई है. आने वाले 2 दिनों में आपको एक गुड न्यूज़ मिलेगी. विपक्ष लगातार आक्रामक हो रहा है कि बंगले दे दिए गए हैं लॉलीपॉप के तौर पर, लेकिन पद नहीं दिया गया है. विपक्ष क्या कहता है ये ज़रूरी नहीं. हमें जो जिम्मेदारी मिले है वो कैसे ठीक से निभाएंगे इस पर हमारा ध्यान है. सूरज जी, एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर दुसरा विस्तार होणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीची काही इन्व्हॉल्वमेंट असणार का? ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील कुणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं, ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. नवाब मलिक यांना हायकोर्टानं आज जामीन नाकारलेला आहे. तुमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, काय एकूण प्रतिक्रिया आहे? मागच्या 1 वर्षापासून तुरुंगात आहेत. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला अजूनही अपेक्षा आहेत की नवाबभाईला न्याय भेटेल आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि नवाबभाईसाठी न्याय नक्की मागू आणि आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. सना मलिक यांनी अजित पवारांची काही भेट वगैरे घेतलेली आहे का काही दिवसांनी? त्याबद्दल मला माहिती नाही. मी माहिती घेऊन आपल्याला नक्की सांगेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.